नारायणगाव मांजरवाडी रस्त्यावर मार्केटच्या समोर असलेले वडाचे झाडं जवळजवळ 3 दिवस झाले हे तोडण्याचं काम चालू आहे। याची कत्तल केल्याचं पर्यावरणप्रेमी सांगत आहेत, परंतु वरती तुम्ही बघा का वरती ही MSCBची मोठी हाय पॉवर टेन्शन लाईन गेलेली आहे। या वायरीचा धोका या झाडांमुळे होता। फांद्या त्या बाजूला झुकलेल्या होत्या। वास्तविकपणे अनेक वेळा इथल्या स्थानिकांनी मागणी केली असेल, परंतु त्यांना कोणीही परवानगी दिली नाही। त्यांना असं तोंडी सांगण्यात आलं आहे की ज्या फांद्या तुम्हाला अडचणीच्या आहेत त्या फांद्या तुम्ही काढा, परंतु हे फक्त तोंडी सांगतात। अनेक वेळा त्यांनी या इथल्या शेती मालकांनी वगैरे मागणी करून सुद्धा त्यांनी असं लेखी कुठलं दिलं नाही। त्याच्यामुळे हे झाडं त्यांनी काढले असतील किंवा अजून कोणी काढले असतील हे मला निश्चित सांगता यायचं नाही, परंतु जागा मालकांनी किंवा अजून कोणी काढले असतील, जागा मालक कोण आहे मला सांगता यायचं नाही। परंतु आता ज्या आमच्या बांधावर आपण उभा आहोत तिथं ज्यांच्या बांधावर झाडं लावली आहेत ते बघता। आणि हा जो अष्टविनायकचा जो रस्ता आहे हे याच्या आतमध्ये गटाराच्या बाजूला ज्यावेळेला गटाराचं काम चालू झालं त्यावेळेला या झाडाच्या बुंद्यापळची जी माती आहे ती पूर्णपणे ढिल्ली झाली होती। हे झाड कधी कोसळू शकत होतं। मागे 2 वर्षापूर्वी आलेल्या वादळामध्ये या झाडाची फांदी त्या तारेवर गेली आणि ती तार तुटून खाली आली। त्यावेळेला इथं लोक बसलेली होती, मजूर लोक इथली समोर मार्केटला येणारी, त्या मजुरांना चाटून ती तार गेली। ती जर तार त्यांच्या अंगावर पडली असती तर 100% दुर्दैवी घटना घडली असती आणि त्याच्यामध्ये 2-3 जणांचे जीव गेले असते। वास्तविक पाहता मजूर असेल, शेतमजूर असेल किंवा एखादा गरीब माणूस असेल, तो जर रस्त्यावर जर मेला तर त्याच्याकडे कोणी बघत नाही। अनेक वेळा फक्त अपघात झाला तो मेला, अशा दुर्घटना घडली म्हणून मेला असं फक्त बोललं जातं, परंतु त्याला मदत मिळत नाही। तुम्ही एक ज्येष्ठ पत्रकार आहात, झाडाची फांदी पडली म्हणून झाडच तोडून टाकणं किंवा लाईटीच्या तारा गेल्यात म्हणून अनेक वर्षापासूनची जी झाडं आहेत जी या ठिकाणी मातीला घट्ट पकडून ठेवतायत, पर्जन्यवृष्टीला त्याचा फायदा होतोय, हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला एक ज्येष्ठ पत्रकार? तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे, हे जे वडाचं किंवा असेल किंवा पिंपळा झाडाचं हे दरवर्षी दर पावसाळ्यामध्ये 4.5 ते 5 लाख पाणी खेचून घेतं आणि पाणी खेचल्यामुळं हे झाड ऑक्सिजनला अतिशय चांगलं असतं। किंबहुना वृक्षप्रेमी काय करतात, वृक्षारोपण करताना उत्साहीपणे वृक्षारोपण करतात, त्यावेळी ते बघत नाही का वरतून तारा गेलेला आहे काय गेलेलं आहे, जगदी झाडं लावायचं काम करते। आणि हाच प्रश्न मग भविष्यामध्ये उद्भवला जातो 5-50 वर्षांनी का वरती तारा असतात ते झाडं MSCB काढते किंवा अजून कोणी काढतं व अडचण येऊ म्हणून, पण त्यावेळेला मग आपण बोंब मारतो का झाडांची कत्तल केली म्हणून। मग तुम्ही वृक्षारोपण करतानाच तुम्ही व्यवस्थित करा ना, तुम्ही त्यावेळेला हे करा ना। तुम्ही आपलं वक्तव्य खूप बालिशपणासारखं वाटतंय। झाडं 50 वर्ष जगणार असतात, जरी समजा वरून तारा गेल्या तर त्याला पर्याय असतो, त्याला आपण कोटिंग करू शकतो किंवा त्या वायरीला आपण त्या ठिकाणी रबरी वायर असू शकते किंवा पर्याय असू शकतो। तुम्ही बालिशपणा म्हणता ना, ज्या प्रकारे झाडं तोडली त्या प्रकारे पर्यावरणाची हानी झालेली असं वाटत नाही का तुम्हाला? पर्यावरणाची हानी झाली हे निश्चित बरोबर ना तुमचं म्हणणं। आपण त्याप्रमाणे वृक्षारोपण पण करतो ना, आता ग्रामपंचायत वृक्षारोपण करावा। जर 3 झाडं तोडली असेल तर ग्रामपंचायत 30 झाडं लावू शकते। अगोदर झाडं का अगोदर तारा? अगोदर झाडं होती का अगोदर तारा होते? अगोदर तारा होते। ही लाईन जाऊन बरेच वर्ष आली। बाबा म्हटले माझं वय 80 आहे, जवळजवळ माझ्या लहानपणापासून मी झाडं पाहतोय। मला एक सांगा, आता ती जर 80 वर्षापूर्वीचे ते खांब वाटत नाही, ते आता एवढ्यातले साधारण 25-30 वर्षापूर्वी असेल खांब लावतात, त्याच्या शोधात आपल्याला जाऊ नये। माझं म्हणणं काय आहे की जागा मालक कोण आहे त्यांनी तर तोडली नसावी। जागा मालकांनी तोडली किंवा कोणी तोडली हे माहीत नाही, परंतु ज्यांनी तोडली त्याचं अभिनंदन याच्यासाठी करावं लागेल का त्यांनी पुढच्या दुर्घटना टाळल्यात।